जे नित्य साध्य व्हायचं असेल तर आपलं मंडळी कशी झाली नसतं आपली अडचण नाही काय काय तिथून त्याची माहिती नाव आहे पण आरोग्याने आपल्याला जाऊन एवढी परिस्थिती कायद्याचं काय आपण जन्माचे अधिकारी तेवढाच कळलं पाहिजे की त्याने आमदार लागेला जाऊ दिलं तुम्ही सेंट्रल आरटीआय करून बघाय रेल्वेला करा बँक ऑफ इंडियाला करा सेंट्रलचा ऍक्ट वापरून ॲज अ नागरिक अर्ज करा तो जन्माहिती अधिकारी तुम्हाला प्रथम अपील दाखल करू दे म्हणजे मी अनुभव घ्या पंतप्रधान कार्यालयात जर जन्माहिती कार्यालयाची भूमिका असेल तुम्ही अपील करा तुम्हाला न्याय मिळेल म्हणजे आपण त्याला अजून त्रास देतो प्रथम आपल्या अधिकाऱ्याची भूमिका आहे की आपल्या हाताखालच्या जन्माहिती अधिकाऱ्याने काम परखडपणे प्रामाणिकपणे केलं इथं कायद्याची अंमलबजावणी प्रथम आपल्या अधिकारी तेच म्हणलं तुम्ही तिथे अपील करा कायदा काय समजला आपल्याला विश्वास कायद्याचा काय अर्थ करा काय पारदर्शकता तो न्याय मिळवणार त्याचा अधिकार त्याने इतकं नागरिकांनी शासनाला एवढा टॅक्स देऊन एवढा कर भरून नागरिकांनी एवढे पैसे भरून हा त्रास भोगायचा एक अपील करायला वेळ किती लागतो सर खर्च किती येतो त्रास किती येतो नागरिकांचं जबाबदारी किती वेळ पण सर चांगले कार्यकर्ते संपवायची भूमिका कशी काय अधिकारी घेऊ शकतात आज जर आम्ही खरंच ब्लॅकमेलर असतो खरंच आमच्या तुमच्या विभागाला अगोदर अर्ज असते किंवा ते वेळेत प्रसंगी आम्ही माघारी घेतले असते तर 100% आम्हाला तुम्ही आपलं ते ठरवा ना पण तुम्ही पहिल्याच अर्जाला जर उत्तर देताय मी तुम्हाला दाखवलं तर हे कुठपर्यंत योग्य आहे हे कुठल्या नियमात बसतं असं त्यांनी 8 दिवस सांगितलं त्याला 8 दिवस तरी समजलं का त्याचा काय 8 मध्ये काय व्याख्या सांगितली 8 ची व्याख्या काय कुठला कलम कुठे वापरायचा आणि माहिती नाकारायची डॉक्टरांशी संबंधित 8 येतो मला एखादा गुप्त रोग आहे जो मी तुम्हाला सांगितलं त्याची माहिती तुम्ही देऊ शकत नाही विश्वासशी ज्याला समजतं आम्हाला त्यांना सांगा आमचे तुमचे काय विश्वासशी संबंध आहेत 8 कुठे वापरायचं ते तर समजलं पाहिजे आपण जन्माहिती अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहोत आपल्याला काय दाखवायचं काय आणि तुम्ही त्रास देता काय त्रास तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करा हा कायदा रद्द करा राष्ट्रपतीकडे मागणी करा का कायदा रद्द होऊ शकत नाही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून घटनेच्या कलम 19(1) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद केली या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून माहिती अधिकार कायद्याचा जन्म झाला नागरिकांनी ही माहिती मिळवून हे त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुप्रीम कोर्ट सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणू शकत आज नागरिकांनी माहिती मागवली ही वाईट वेळ येते कलम 4 एवढा सांगितलंय सर सुप्रीम कोर्टाचं दिनांक 990/2021 किशन केस मध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की एवढी माहिती पब्लिश करा की या नागरिकांनी आमचं केलंच नाही आणि कधी सांगितलंय 20 वर्षापूर्वी कलम 4 हा सांगतो की नागरिकांनी माहिती अधिकार अर्ज करायचाच नाही एवढी माहिती पब्लिश करा एवढी खुली करा दर सोमवारी 3 ते 5 माहिती अधिकार हा तुमचा कलम 4 सर पहा हे कोण कसं कलम 4 चं मला सांगा मॅडम तुम्ही कधी केलं हे तो मागच्या वर्षीचा आहे कधी करायचं त्यात अनेक त्रुटी आहेत सर अनेक म्हणजे ऑलमोस्ट 90% चुकीचं आहे आम्ही त्यावेळेस मॅडमना पुणे खंडपीठाचा पण दाखवला होता बरोबर पुणे खंडपीठाचा कलम 4 केला तर माझ्या मॅडमला दिलेला आहे मी असं असावं एक मिनिट ऐका सर ज्ञानाचा किती गॅप आहे बघा किती अपडेट करणार मॅडम कलम 4 कधी करायचं आणि आता नेक्स्ट कधी करायचं आता जानेवारी 25 ला केलाय ना तुम्ही हा मागचा आहे समजा मग किती करणार नेक्स्ट जानेवारी 26 2026 दर 3 महिन्यांनी करणे सर मला सर तुम्ही बोलत होते ना 6 महिने म्हणत होतो 3 महिने क्वार्टरली वर्षाचं एक हे तर ज्ञानाचा गॅप सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ना 4 मार्च 2024 शासनाचं दर 3 महिन्याने आपल्याला करायचं आता 1 जुलैला तुमचा काल सेक्शन पण अपडेट पाहिजे आहे का याचा ऑडिट झालंय का याच्यावर जबाबदार अधिकारी नेमलाय का एवढ्या जर तुमच्या त्रुटी असतील तर तुम्ही किती काम करता माहिती आहे तुम्हाला सांगा तुम्ही दोषी आहात सुप्रीम कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाई होऊ शकते सर तुमच्यावर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे सर 4 मार्च 24 परिपत्रक देतो तुम्ही प्रिंट काढा वाचा कालच्या 1 जुलैला पुणे महानगरपालिका दर 3 महिन्याने करते राज्य पुणे खंडपीठ दर 3 महिन्याने करते आपल्याला अडचण नाही अजूनही आपण 1 वर्ष जाऊ
4/24 परिपत्रक आहे म्हणजे 25-1 वर्ष होणे तुम्हाला अजून माहितच नाही तर तुम्ही माहिती नाही. कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका आहे की माझ्याकडली माहिती मी मॅडमला लगेच त्या दिवशी दिली मॅडम. आणि मग आपल्या कार्यालयाची काय अडचण आहे की आम्हाला माहिती द्यायला, मला हेच समजत नाही. कार्यकर्ता तुम्हाला माहिती दिली की सर हा पहा हा आहे म्हणून विचार. आणि बंडल आणि बोगस कलम 4 त्याच्यात एवढा त्रुटी काढेल आम्ही सर तर अक्षरशः आयोगात दाखल कारवाई होईल. सांगायला काय तुम्हाला एक मानक काय सांगितले दत्तक देणारे कायदा 2006च्या कलम 22 प्रमाणे दत्तक देणारे कायदा 16 कलम आहे. 22 कलम कुठून आला? कलम एकूण 16 आहे यात टाकले 22 कलम कुठून नवीन ऍड केला पाहिजे स्पेशल. सर ऍक्च्युली मला ही कॉपी हे तुम्ही पगार सरच लिहिली. हो मॅडम मागचा चुकला म्हणून आपण चुकून चालेल. बरं हे सांगायचं हे पण सांगतो सर मी सरांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रात सर आरटीआयचं आणि आरटीएसचं ट्रेनिंग म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयाला कर्मचाऱ्यांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना पोलीस विभागापासून सगळ्यांना ते ट्रेनिंग ऑल महाराष्ट्र. मूळ वेतन टाकलं त्याच्यात हे सुद्धा चुकीचं आहे. त्याला भत्ता प्रवास भत्ता भाडे सर्व काही आलं पाहिजे फक्त मूळ वेतन टाकलं एवढंच पगार होतो क्रेडिट टाकला. आपण का लपवतो? तुमचा 5 लाख पगार असेल आम्ही 10 रुपये घेणार आहोत का सर? 50 रुपये घेणार आहोत का? आपल्याला काय लपवायचंय? मी मुख्यमंत्र्यांचं मासिक वेतन काढलंय, पंतप्रधानाचं मासिक वेतन मी आरटीआय मधून काढलंय. ते लोक देतात. मुख्यमंत्र्यांचं सांगा तुम्हाला पत्र दाखवेल. जे मिळालं त्याला सांगा ना आपल्याला पब्लिश करायचं. एक त्रुटी आहे. त्रुटी म्हणजे कर्मचाऱ्याची यादी दिली आहे त्याच्यात पण त्रुटी आहे. कलम 4 तुमचा जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक नाही 4च नाही. तुमचा जो पहिलाच मुद्दा आहे जबाबदार अधिकाऱ्यांनी जी नेमणूक केली ते पत्र पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या कार्यालयाची रचना पाहिजे काहीच नाही. पूर्ण कलम 4 वर माहिती अधिकाराचा लोक आहे बघा कुठेच लोक आहे का? आता माझ्या शासनातून मला दिसत नाही तुमच्या दिसत असेल की तुम्ही सांगा. मग आपण खरंच कायदा जीवन ठेवतो माहिती अधिकाराचा लोकच नाही. शासनाचं परिपत्रक आहे प्रत्येक ठिकाणी माहिती अधिकाराचं काम करताना लोगो लावला. हा लोगो लावण्यासंदर्भात जे आहे याचा जे आहे याचा जे आहे माहिती अधिकाराचा लोगो आपण माहिती अधिकारच काय जो कायदा आपल्याला जीवन ठेवायचा त्याला तुम्ही मारताय. ही कशी माहिती? ही कलम 4चीच माहिती नाही. हे आयुक्ता पुढे जर गेलं ना किंवा सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका टाकली ना तुम्हाला निलंबन पण करतील आणि सेवापुस्तिकेत नोंद घेतील आणि राहिलेली पेन्शन सुद्धा देणार नाही. पारदर्शकतेने काम करणार म्हणजे काय टाकायचं काहीतरी हे कलम 4 4 पानं म्हणजे कलम 4 नाहीये सर्व कार्यालयाचं हे माहिती ना करणाऱ्या आम्ही त्या दिवशी मॅडम आम्हाला पाहिजे ना ते आंदोलन केलं ना आज आमचा तोच बेत होता. माहिती नाही दिलं तर आमचा खरंच आजचा तो बेत होता. बंदीची ऑर्डर काढली. बंदीची ऑर्डर निघाली ते खंडपीठाला आपण भेटू. आम्ही कलम 4चं आंदोलन केलं नसतं. आम्ही कसे ब्लॅकमेलर असो मला सर प्रश्नच तो पडला. आम्ही राव काय कायद्यासाठीच करतो. जर तुमच्याकडे अंमलबजावणीच होत नाही मग तुम्ही सांगताय ब्लॅकमेलर आहेत आम्हाला त्रास देतात चांगल्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करताय. मी खरं सांगतो माहिती अधिकार दुःख जर खरं आहे म्हणून दुःख होतं आज तर ब्लॅकमेलर तर फरक नसता पडला म्हणतात ठीक आहे काय तुमच्याकडे चॅलेंज देतो 20 वर्षात माहिती खुली पण नसेल सेक्शन 4ची ऑफलाईन पण ठेवायची ती पण नसेल मी सांगतो. नाही नाकारली ते झालं की आपलं अपील झालं त्याच्यावर ऑफलाईन 20 वर्षाची मागितली होती. वेबसाईटवर अपलोड करायला लागेल. तर ती महिन्याने वेबसाईटवर पाहिजे ऑफलाईन पण पाहिजे. आम्हाला वेबसाईट समजत नाही आम्ही म्हटलं आम्हाला कळत नाही आम्हाला ऑफलाईन पण पाहिजे. प्रजे राजे आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये परत पाहिजे. आपण खुली करा ना नागरिक वेळोवेळी अद्यावत कारण हाड असं काहीच नाही सर. आपण रोज आंघोळ करतो कुठे घालतो भांग पाडतो त्याचं हाड काय कार्यालयीन काम करते जे कामकाज आहे तीच प्रिंट लावायची. सेक्शन 4 काही हाड नाही. जे कामकाज आहे तेच असतं तेच आहे. अजून तुमच्याकडे जास्त काही वर्गवारी नसेल अबकड माहीत नसेल महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख माहीत नसेल ज्या त्रुटी आहेत ते बदल करा. 20 वर्षात कायदा लागू झाल्यापासून 120 दिवसात ही माहिती फिल करायला सांगितली. आता 20 वर्ष होणे होत नसेल तर मग शासन आपल्याला दंड करेल. अंमलबजावणी अधिकाराला तुम्ही नागरिकावर आरोप करा ब्लॅकमेल त्रास देतात वारंवार अर्ज करा पण अगोदर स्वतः प्रोटेक्ट करा. बरोबर. जर कलम 4 जर प्रकाशित नसेल ना तुमच्या आरोपात तथ्यच नाही. तुम्ही बोगस आरोप करतात. जे जे कार्यालयाचे जे अधिकारी आरोप करतात तुम्ही पहिलं त्यांना सांगतो तुझा कलम 4 पहिलं सांगतो नाही म्हणजे येतच नाही आम्हाला माहितच नाही. पुणे वाहतूक पोलिसांनी 16 वर्षांनी सेक्शन 4 माझ्या तक्रारीने केला. औरंगाबाद राज्य माहिती पुणे राज्य माहिती यांनी कलम 4 मध्ये बदल माझ्या तक्रारी नंतर केले. हे झालं पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा कलम 4 करायचा राष्ट्रपतीला करायचा सर्वोच्च न्यायालयाला करायचा पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा करायचं बांधले बस
आणि कलमकार यांना सुद्धा समजताना यांच्या सुद्धा बदल होईल. शासन काय करतं, आपल्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देईल, वेळोवेळी परिपत्रक दिले पाहिजे, आदेश सुप्रीम कोर्ट हायकोर्टचं जजमेंट दिलं. तर 4 मार्च परिपत्रक घेऊन वर्ष झालं तरी पण माहिती. जर त्यांना कायदा कळाला तर त्यांची आमच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलतो. जर त्यांना कळालं नाही तर त्यांना आम्ही ब्लॅकमेलर दिसलं. आणि प्रत्येकामागे काम आहे सर, हे आम्हाला तुमच्याकडे वेळ घालायला किंवा हे सांगायला आमच्याकडे वेळ नाही. आय हॅव लॉट ऑफ वर्क्स. पण अपील होती चंद्रनगरमध्ये आलं कामावर सुट्टी घेऊन आम्हाला वेगवेगळ्या कार्यालयात प्रशिक्षणाला सेशन द्यायला बोलवलं, आमच्याकडे पण तेवढा वेळ नाही.